हॅलो फ्रेंड्स, हाय. मी गळ्याचा आकार टाकून उंची वगैरे टाकलेली आहे आणि आता आपण गळ्याचा डिझाइन टाकत आहे। ही खूप नवीन अशी डिझाइन आहे। अशा मापाने तुम्ही घ्यायची आहे। खूप छान दिसते। हे कटिंग केलेलं आहे, पिसावर पण कटिंग करून। आता मी हे अस्तरवर जोडलेलं आहे आणि त्यावर पीस ठेवला आणि पीस जोडून घ्यायचा। त्यानंतर हे गोळे तयार केलेले आहेत ते आपण जिथे मी खून केलेले आहे तशी अर्ध्या इंचावर ते लावून घेतलेले आहेत, ज्यामुळे फिनिशिंग चांगली येईल आणि ते बाहेरून दिसणार नाही। असे हे गोळे लावून घ्यायचे आहेत। आता आहे असा अस्तर जोडून घ्यायचा आणि कमरेच्या साइडला सुद्धा शिलाई मारून पीस कट केलेला आहे। असं केल्यामुळे सगळं फिनिशिंग व्यवस्थित येतं। असे कट्स मारून घेतलेले आहेत आणि आता हे उलट करून घेतलं आणि शिलाई मारून घ्यायची। आता मी ही शिलाई मारलेली आहे आणि खाली कमरेला सुद्धा तशीच शिलाई मारून साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। मुंड्याच्या साइडला डिझाइन बनवण्यासाठी मी हा पेपरवर आकार तयार करून घेत आहे आणि हा पेपरवर केल्यामुळे परफेक्ट येतो, कमी जास्त होत नाही, म्हणून मी हा असा घेतलेला आहे। तो कटिंग केला। आता हा लेसचा भाग घेतलेला आहे आणि त्यावर तसंच ते पेपर ठेवून मापाने कटिंग करून घ्यायचं। कटिंग व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे। आता त्याला अस्तर जोडून घ्यायचं खालच्या साइडने आणि कट्स मारून घेतले आहेत। दोन्ही बाजूंना सेम करून त्यांना आता उलट करून परत शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते मुंड्यावरती जोडून घ्यायचं आहे। आता मी ही लेस घेतलेली आहे नॉड, जे अशा पद्धतीने आपण जे बनवली होती डिझाइन त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ज्यामुळे डिझाइनला खूप सुंदर असा लुक येतो। खूप नवीन अशी डिझाइन आहे ही आणि खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारी अशी ही डिझाइन आहे। खरंच तुम्हाला जर ही आवडली असेल तर लाईक, सबस्क्राइब, कमेंट करायला विसरू नका, ज्यामुळे मला आणखी असे छान छान व्हिडिओ बनवता येतील। तुमच्या सुद्धा ब्लाउजवर ही डिझाइन नक्की ट्राय करून बघा, खूप छान वाटेल। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्याच माझ्या फ्रेंड्सना खूप खूप थँक्यू।